हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तर मशरूमची भाजी म्हटलं की तुम्हाला फक्त 10 मिनिटात तयार होणारी साधी भाजी आठवते का? आज आपण बनवणार आहोत अशी झटपट, मसालेदार आणि रेस्टॉरंटसारखी मशरूम मसाला की भाजीचा पहिला घास घेतल्यानंतर सगळेच म्हणतील, वा, आज काय खास बनवले। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बाजारातून मशरूम घेऊन आले आहे। तर तुम्ही पाहू शकता हे मशरूमवरती थोडेसे माती आहे। तर मशरूम आपल्याला व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। मी एका बाउलमध्ये पाणी घेतले आहे, त्यामध्ये आपण हे सगळे मशरूम एक एक करून ॲड करूया आणि स्वच्छ धुवून घेऊयात। पूर्ण ते मातीचे कण मशरूमच्या वरचे आपल्याला काढायचे आहेत। एक एक करून मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। थोडंसं हाताने हळूच रफ करायचं आहे, ते वरती जी खराब झालेली थोडीशी स्किन वाटते ना, ती पण निघून जाते। किंवा जर तुमच्या मशरूमला जास्त माती नसेल ना, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, थोडंसं आपलं गव्हाचं पीठ पण त्याच्यावरती थोडंसं ॲड करून हाताने थोडंसं रफ केलं तरी चालतं। तर इथे मी सगळे मशरूम एकदम स्वच्छ असे धुवून घेतले आहेत। तुम्ही पाहू शकता मातीचा कण राहिलेला नाही आहे। जरी काही वाटलं तर तुम्ही परत एकदा स्वच्छ धुवून घ्या। आता आपले हे मशरूम स्वच्छ धुवून झाले आहे, तर आपण याला कट करून घेऊयात। तर मी याला स्लाईसमध्ये कट करतं, कोण अशा उभ्या स्लाईस करतं, आडव्या स्लाईस करतं, ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तुम्ही याला स्लाईस करू शकता। कोणीही सगळेच्या सगळे अखंड मशरूम पण ॲड करतं। तर आपण ही शेवटचं जे देठ आहे त्याचा थोडंसं कट करणार आहेत, जास्त कट नाही करणार आहेत। आणि मशरूमची भाजी ना तुम्ही नक्की ट्राय करा, खूप हेल्दी आहेत मशरूम। तुम्ही जर पाहिलं ना, तर मशरूममध्ये ना प्रोटीन्स, विटॅमिन्स, तसेच सिलेनियम, कॉपर असे न्यूट्रिशन्स आहेत। आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे बॅलन्स डाएट आहे। आता मी कढई गरम करत आहे। कढईमध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून तेल ॲड करून घेते। वेट लॉस करणाऱ्यांसाठी तर खूपच छान ऑप्शन आहे, कारण की याच्यामध्ये ना कॅलरी खूप कमी असतात आणि हलका आणि पौष्टिक हा आपला लंच किंवा डिनरचा ऑप्शन बनू शकतो। तेल आता गरम झाले आहेत, त्यानंतर मी यामध्ये जिरे टाकले आहेत। नंतर थोडीशी मोहरी स्किप केली तरीही चालेल। आणि इथे मी कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे, तो व्यवस्थित आपण लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत। जर तुम्ही कांदा टोमॅटोची पेस्ट एकत्र करून घेतली तरीही चालेल, बट मी पेस्ट फक्त टोमॅटोचीच केलेली आहे। कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला आहे। यामध्ये आपण थोडंसं ना मीठ ॲड करणार आहे, जेणेकरून कांदा लवकर परततो। तर कांदा एका साईडला आपला परतत आहे, तर दुसऱ्या साईडला आपण मशरूम थोडेसे सॉते करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की आपण यामध्ये स्लाईस केलेले मशरूम्स ॲड करणार आहोत। मशरूममध्ये ना पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ना थोडंसं जस्ट आपण याला फक्त सॉते करणार आहोत, जास्त शिजवणार नाही आहेत। आपण मसाला जो बनवणार आहोत त्यामध्येही आपण शिजवणार आहोत हे, त्यामुळे फक्त थोडंसं सॉते करून घेणार आहोत। तर हे सॉते करताना आपण यामध्ये ना थोडंसं मीठ आणि लाल तिखट ॲड करणार आहोत। लाल तिखटऐवजी तुम्ही जर कश्मीरी लाल मिरची थोडी ॲड केली तरी चालेल, खूप छान कलर येतो त्याने भाजीला। माझ्याकडे नाही आहे म्हणून मी फक्त थोडंसं आपलं घरचं लाल तिखट ॲड केलं आहे। व्यवस्थित सॉते करून घेणार आहोत, जास्त पाणी नाही सुटलं पाहिजे ने। आता आपला कांदाही परतत आलेला आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर आणि स्ट्रक्चर थोडासा चेंज झालेला आहे। तर यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे, ती ॲड करते। हिरवी मिरची, आलं हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटोची जी आपण पेस्ट ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे ती ॲड करणार आहोत। आता हे सगळं आपल्याला मऊ शिजेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे। असं साईडने ना तेल सुटलं पाहिजे याला। यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनटं तर नक्की लागणार आहेत व्यवस्थित शिजण्यासाठी। तर तुम्ही याला थोडा वेळ झाकूनही ठेवू शकता। व्यवस्थित साईडने बघा तेल सुटलेलं आहे। तर आता आपण यामध्ये मसाले घालूयात। तर इथे मी लाल तिखट आणि गरम मसाला आहे माझा घरचा, तो टाकला आहे। त्यानंतर मी हळद ॲड करते, धनेपूड आहे माझ्याकडे, धण्याची पावडर मी यामध्ये घालते।
आणि हे सगळं घालून आपण व्यवस्थित मिक्स करणार आहोत. जिरे ऑलरेडी टाकलेले आहेत. तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर तरी तुम्ही तेही ॲड करू शकता. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून. छान आपला मसाल्याने ना तेल सोडायला पाहिजे, तर व्यवस्थित एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं शिजताना तरी चालेल, जेणेकरून आपले जे मसाले आणि हे जे आहे मिश्रण ते कढईला खाली लागणार नाही. तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते आणि परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. जेवढा आपण कांदा मस्त बारीक कापू ना तेवढं छान होते आपली भाजी. तर आपण याला ना 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून ना शिजवून घेऊयात व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे. पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याच्या मिक्सचरला. हे मिश्रण यामध्ये जर लाल काश्मीरी मिरची असती ना मस्त अजून कलर आला असता. तर यामध्ये आपण जे सॉते केलेले मशरूम आहेत ते आपण ॲड करून याला परत एकदा मिक्स करणार आहोत. आणि जास्त पाणी ॲड नाही करायचं, कारण की मशरूमला आहे ना पाणी सुटतं, त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे, कारण की आपण ऑलरेडी मशरूम आणि कांद्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. तर टेस्ट करून चवीनुसार मीठ तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आपण यात बारीक चिरलेली कोथिंबीर वरून ॲड करून घेऊयात आणि झाकण ठेवून ना काही मिनिटांसाठी ना आपण मशरूम शिजवून देणार आहोत. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं आपण हे सगळे मिश्रण शिजवून घेणार आहोत. आता बघा मशरूम छान सॉफ्ट झाले आहेत आणि मसाला अगदी मस्त चिकटला आहे त्याला. शेवटी जर तुमच्याकडे थोडीशी कसुरी मेथी असेल आणि भरपूर कोथिंबीर घालून आपण हे सर्व करूया. हा मशरूम मसाला तुम्ही पोळी, चपाती किंवा नान किंवा गरमागरम भातासोबत सर्व करू शकता. तर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. अशाच सोप्या, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया एकदा नवीन आणि डिलिशियस रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा आणि स्वयंपाकाचा आनंद घेत राहा. धन्यवाद.